काळ्या बाजारात विकलं जाणारं आमचं राशन, शेतकऱ्यांच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्याने हरवलेली पुस्तकं नांगरलेल्या शेतात. शेतकऱ्याचं जगणं दाखवा, रात्रंदिवस राबणं दाखवा आणि दाखवा कोहळ्या हातातील कोयते. लोकशाहीचं मरण दाखवा, शेतकऱ्याचं सरण दाखवा, कोरडा ठाक धरण दाखवा, भ्रष्टाचाराचं पुरण दाखवा, विजेचा लपंडाव दाखवा, विहिरीचं तळ दाखवा आणि कर्जाच्या बोजाऱ्यावरती शेतकऱ्याच्या पाठीवरती पडलेले वळ दाखवा. आमच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेला मातीमोल भाव दाखवा आणि मग हातामध्ये माईक घेऊन हा देश कृषी प्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा. याच विषंगण आपल्या समोर उभी आहे. नमस्कार, मी श्रावणी कोंडलकर, अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे, इयत्ता 10वीची मी विद्यार्थिनी. आज आपल्या सर्वांसमोर विषय मांडतीये शेतकरी जगाचा पोशिंदा. ना बिर्ला न बाटा न बाटा न टाटा, ना बिर्ला न बाटा न बाटा न टाटा. आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हाच समाजाचा बायोडेटा, हाच समाजाचा बायोडेटा. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते जगद्गुरु तुकोबराय, ज्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनीचे गहाण असणारे सातबारे इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून त्यांना कर्जमाफी दिली. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते छत्रपती शिवराय, ज्यांनी गवताच्या काडीलाही महत्त्व देऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं राज्य निर्माण केलं. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी याआधीच इंग्लंडच्या राणीच्या दरबारात सांगून ठेवलं होतं, माझ्या शेतकऱ्याच्या बळीराजाच्या समस्या जाणून घ्या. विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतो तो यूपी मधला शेतकरी मायबाप, ज्याच्या वाट्याला कर्जमाफी म्हणून फक्त 93 रुपये 9 पैसे एवढीच कर्जमाफी आली होती. गद्दार आहे इथली कर्जमाफी, जी आजपर्यंत फक्त कागदावरच उतरली. सर, मला आठवतंय आमच्या गणिताच्या पुस्तकामध्ये आम्हाला एक प्रश्न असायचा की अमुक अमुक व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याच्या नावाने अमुक अमुक दराने कर्ज घेतले व तो शेतकऱ्याचा राम्या 2 वर्षानंतर त्या व्यापाऱ्याला किती टक्क्यासहित परत करेल. परंतु महोदय, आम्हाला असा प्रश्न कधीच आला नाही की अमुक अमुक व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या राम्याकडून कर्ज घेतलंय आणि तो शेतकऱ्याच्या राम्याला 2 वर्षानंतर किती टक्क्यासहित परत करेल. म्हणजेच आमच्या शिक्षण संस्थेने आम्हाला हेच शिकवलं की माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा जरी पोशिंदा असला तरी तोच कर्ज घेईल आणि तोच कर्ज फेडेल. खर तर मला इंद्रजित भालेरावांची ओळ मला आठवते, लेतो अंगावर चिंध्या खातो मिराची भाकर, काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर, काटा त्याच्याच पायी का काय केलं त्यानं पाप, कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्यांच्या हाती माप. खर तर इंद्रजित भालेरावांनी या कवितेत मांडलेली शेतकऱ्याची गाथा आणि आज वास्तवात असणाऱ्या माझ्या शेतकरी बापाची व्यथा काही वेगळी नाही मायबाप सरकार. आज कसं झालंय माहितीये का, राजकारणाचा कुकर, त्यातून येणाऱ्या आश्वासनाच्या शिट्ट्या आणि त्या शिजणाऱ्या भ्रष्टाचाराच्या खिचडीमुळे आजपर्यंत माझ्या शेतकरी बापाचं पोट कधीच भरू शकलं नाही. बोलायचं नाही का, बोललंच पाहिजे. विकासाचे नारळ फोडण्यासाठी तुम्ही आमच्या जमिनी वापरताय, पण खोबरं तर तुम्हालाच मिळतंय आणि आम्हाला मात्र घोडभर पाण्यासाठी सुद्धा रडावं लागतंय. ही इथली खरी आमची दयनीय अवस्था आहे. प्रत्येक ठिकाणी आज सरकार प्रत्येकाची अडचणी समजून घेते, प्रत्येकाच्या अडचणींचं निरसन करते, मग माझ्या शेतकरी मायबापाचे विचार तुम्ही काय ऐकून घेत नाही? शेतकऱ्याने दुसरं तर काही मागितलं नाही ना, त्याने कमवलेल्या, त्याने पिकवलेल्या मालाची फक्त तो योग्य दरात, योग्य भावात माझ्या मालाची विक्री करा, एवढंच तर मागतोय तुमच्याकडे. तेवढंही मागणं तुम्ही आमचं पूर्ण करत नाही. अख्ख्या जगाला जगवणारा आज शेतकरी. आज प्रत्येक जण म्हणतोय पंतप्रधान मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत, पण पंतप्रधानांना जगवणारा सुद्धा माझा शेतकरी मायबाप आहे. एकेकाळी या भारतात सोन्याचा धूर निघायचा, कारण तिथं माझा शेतकरी राजा राज्य करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही शिवाजी महाराजांनी एक न्याय काढला होता, जो शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही हात लावेल त्याची गय कधीच केली जाणार नाही. आणि आज आमचा शेतकरी इथं घाम गाळतोय, कष्ट करतोय, सगळ्यांना जगवण्याचं काम करतोय, पण इथं आमच्या शेतकऱ्याचं आज कुणी ऐकूनच घेत नाही. आता आपण बघतोय ना, पाऊस पडतोय, सगळीकडे ओला दुष्काळ झालाय, शेतकऱ्याच्या जमिनीचे काय हाल होतात आपण बघतोय. आज 1 एकर पिकातलं त्याला काहीच मिळत नाहीये. आज प्रत्येक धान पाण्याखाली ओसाड होऊन जाते, प्रत्येक धानाचं अंथरूण झालंय. आज आपण बघतोय प्रत्येक शेतकऱ्याची दैनिक अवस्था आज आपल्याला दिसते. आज आभाळातून पडणारं पाणी बघायला प्रत्येक जण जाते, पण शेतकऱ्याच्या डोळ्यातून निघणारं पाणी बघायला का कोणी जात नाही? मध्यंतरी टोमॅटोचे भाव जरा जास्तच वाढले होते. तोच टोमॅटो खरेदी करणारे लोक शेतकऱ्याकडे येऊन मंत्र्यांकडे जाऊन म्हणू लागले, शेतकऱ्याच्या टोमॅटोचे भाव जरा कमी करा, आम्हाला टोमॅटो विकत घ्यायची पंचायत झाली, आम्हाला खायची पंचायत झाली. अरे खायचं नाही, घ्यायचं नाही, नका घेऊ. विनाकारण का शेतकऱ्याच्या पोटावरती पाय देता? त्याने कष्ट करून घाम गाळून उगवलेलं पीक आहे होते, त्याने जेवढं कष्ट केलं तेवढं तरी त्याला मिळू द्या. आमच्या सरकारलाही शेतकऱ्याचा आनंद बघवला नाही, त्याने धडकन निर्णय घेऊन टाकला, कुठलाच विचार न करता शेतकऱ्याच्या टोमॅटोचे भाव कमी. तोच टोमॅटो शेतकऱ्याने उचलून रस्त्यावर नेऊन फेकून दिला आणि त्यावेळेस एकही मायकाला लिहून आणायला नाही. आता शेतकऱ्याचं नुकसान होतं, त्याचं बजेट ढासळते, टोमॅटोचा भाव वाढवा. नाही कोणी म्हणालं, प्रत्येकाचा विचार करणारा माझा शेतकरी, प्रत्येक जगाला
देशालाच नव्हे तर या जगाला जगवणारा माझा शेतकरी, आणि त्याचं काय होतंय, त्याचे हाल काय चाललेत हे बघणारे इथं कुणीच नाही. अहो कधीतरी आमच्याही अडचणी तुम्ही समजून घ्या ना. आज सरकार म्हणतंय की शेतकरी आपल्या धानाची साठवण ही खूप जास्त प्रमाणात करून ठेवतो म्हणून त्याला कुठलीच अडचण येत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. पावसाळ्यात पाणी गळून घरात अख्खा पाण्याने तुडुंब भरतोय आणि त्याच पाण्याची वाट शेतकरी वर्षभर बघतोय. तो आपल्या धान्याची साठवण करून ठेवेल कुठं आणि ठेवेल कशाला, प्रश्न पडायला हवा. खरं तर आज प्रत्येक जण शेतकऱ्याला चुकीचं ठरवतंय, पण चुकीचं ठरवण्याचं कारण मात्र कुणीच सांगितलं नाही. अहो शेतकऱ्याची जाणीव आम्हाला त्यावेळेस होते जेव्हा कोरोना सारखा काळ येतो. कोरोना सारख्या काळात आपण डॉक्टरांचे आभार मानले, शिक्षकांचे आभार मानले, ऑनलाईन आपल्याला शिक्षण देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचे आपण आभार मानले, आपण पोलिसांचे आभार मानलेच पाहिजे. पण एकाला आपण जाणून विसरलो, शेतकरी. होय, शेतकरी. अहो प्रत्येक ठिकाणी कोरोनाला राष्ट्रीय आपदा मानून पीएम फंड मध्ये सहखुशीने पैसे जमा करणाऱ्याचे आपण कौतुक केले, परंतु आपल्या 3 एकर शेतीमधला 1 एकर शेती दान करणाऱ्या साताऱ्यातील शेतकऱ्याला मात्र आपण विसरतो. प्रत्येक वेळी जर अशी आपदा निर्माण झाली ना, त्यावेळेस शेतकरी काय चीज आहे हे अख्ख्या जगाला कळेल. अहो आज दुर्दैवाची गोष्ट की शेतकरी आणि सरकार यामध्ये आम्हाला थेट संघर्ष पाहायला मिळतोय. शेतकऱ्याची मनस्थिती आज कोणी जाणूनच घेत नाहीये. अहो प्रत्येक वेळेस शेतकऱ्यानेच का कमीपणा घ्यायचा. हाच शेतकरी जर आंदोलन करायला रस्त्यावरती बसला तर अख्खा देश अन्न आणि पाण्या वाचून तरपडून मेल्याशिवाय राहणार नाही. मग आजच्या आमच्या शेतकऱ्याच्या पोरांनीही वावर आहे तर पावर आहे असं म्हणत हिंडत बसण्यापेक्षा ती पावर आपल्या वावरामध्ये कशी निर्माण होईल याच्यावर भर द्या. या गोष्टीचा विचार करा. तंत्रज्ञान नावाचा बंदिस्त शब्द आपल्या बापाच्या बांधापर्यंत कसा पोहोचेल याचा विचार करा आणि खऱ्या अर्थानं विकासाला सुरुवात करा. मग आपण म्हणू शकतो की माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा. नुसता पोशिंदा म्हणायचं नाही, त्या पोशिंद्याच्या घरची भाकर, त्या पोशिंद्याच्या टोपल्या जाऊन भाकर आहे का, त्या पोशिंद्याचं पोट भरते का, हेही आमच्या सरकारने बघितलं पाहिजे. जाता जाता एवढंच म्हणेल, गंगा की कसम यमुना की कसम ये ताना बाना बदलेगा, रावी की रवानी बदलेगी और जोश में अगर होश हो तो जालिम का जमाना बदलेगा. कुछ तुम बदलो कुछ हम बदले, कुछ तुम बदलो कुछ हम बदले, आओ मिलकर किसान की जिंदगी बदले, आओ मिलकर किसान की जिंदगी बदले. जय जवान जय किसान, अन्नदाता सुखी भव. धन्यवाद.